नमस्ते फ्रेंड्स, आज आपण जाणार आहोत ते म्हणजे भाऊच्या धक्क्यावरती. नवीन भाऊचा धक्का चालू झालाय, तो कुठे आहे तो देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या अगोदर ती सर्व प्रकारचे इथे मासे होते आणि मासे खरंच पहिल्यांदाच थोडेसे स्वस्त असतात. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथे मासा घेऊ शकता. आता नवरात्री चालू होणार आहे, त्याच्यामुळं अफाट गर्दी होती. म्हणजे आतमध्ये जायला देखील जागा नव्हती, इतकी गर्दी होती. पण मासे देखील तितकेच फ्रेश आणि चांगले होते. बरं, तुम्हाला प्रश्न पडला असेल की मासे घेतल्यानंतर ते कट कोण करणार? तर इथे 20 रुपये घेऊन तुम्हाला मासे कट देखील असे करून दिले जातात. तुम्हाला कसे कट करून हवेत ते त्यांना सांगायचं असतं. म्हणजे जरा तिरकी हवेत की असे सरळ हवेत, त्या पद्धतीनं तुम्हाला इथे मासे आहेत ते कट करून दिले जातात. जशी तुमची माशाची क्वांटिटी आहे तसे तुम्हाला मासे कट करून दिले जातात. आता हे बघा, जर तुम्हाला प्रॉन्समधला आतला धागा काढून घ्यायचा असेल तर तो देखील धागा अगदी सुंदर पद्धतीनं इथे काढून दिला जातो. त्यामुळे टेन्शन करायचं काहीच गरज नाही. फक्त तुम्हाला भाऊच्या धक्क्यावरती जायचं आहे आणि हवे ते मासे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि तिथून व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत. बरं, मासे खरेदी करायला गेलात तर तुम्हाला जिकडे बघाल तिकडे फक्त मासे आणि मासेच दिसतात. कारण सर्व प्रकारचे मासे आणि इतके प्रकार असतात आणि असे मोठे मोठे ढीग आहेत, ते असे खालीच ओतलेले असतात, लागलेले असतात. ते बघून कळतं की खरंच आपण भाऊच्या धक्क्यावरती आलोय. हे बघा, किती बायका आहेत ज्या साफ करून देण्यासाठी इथे बसलेल्या आहेत. त्यांना एक प्रकारचा रोजगार आहे तो मिळतो. आता इथे जर तुम्हाला किलोवरती प्रॉन्स हवे असेल तर ते देखील मिळतं. आणि ही मी घेतली होती ती सुरमई 400 रुपयाला. खरंच परवडली का नाही ते मला कमेंट्स करून सांगा. मला तर आज खूप स्वस्त मासे वाटले, कारण नंतर आहे ते माशाचे भाव वाढतात आणि नवरात्रीच्या अगोदर ती मासे एकदा खावेत म्हणून मी देखील आणले होते. हे बघा, सगळीकडे अशा प्रकारचे ढीगच्या ढीग माशाचे पडलेले असतात आणि खरंच तिथं गेल्यानंतर वेगळा आनंद. आता हा आहे तो नवीन भाऊच्या धक्क्यावरची एंट्री आहे. समोर तुम्हाला जो तुटलेला पूल दिसतोय तिथून पहिली एंट्री होती. आता थोडे अलीकडूनच तुम्हाला एंट्री मिळेल. आता मी मासे जे आणले होते ते हे होते आणि अगदी त्यांनी व्यवस्थित तुम्हाला हवे तसे ते कट करून दिलेत. हे का सुरमई आणि मी ते प्रॉन्स आणला होता तो देखील अगदी साफ करून व्यवस्थित क्लीन करून दिला जातो. घरी आणून तो व्यवस्थित धुणं देखील तितकंच जास्त गरजेचं आहे. आता करायचं कसा तो मी तुम्हाला सांगते. आधी मीठ टाकायचं, मग लगेचच त्याच्यावरती हळद टाकून घ्यायची आणि दोन्हीलाही ॲट अ टाईम तुम्ही करू शकता. कारण वेगवेगळं मॅरिनेशनची गरज याला लागत नाही. मी दोन्ही एकच करते आणि त्याच्यानंतर कोकम आगळ आहे ते थोडा याच्यावरती टाकायचं. त्याची टेस्ट असते ती थोडी वेगळी येते. आणि जर तुम्हाला मालवणी पद्धतीचे मासे खायचे असतील तर सेम टू सेम याच पद्धतीने घ्या. मॅरिनेशन 1 तास तरी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी हा मसाला केला होता. मसाल्यामध्ये जास्त काही टाकायची गरज नाही. खोबरं, थोडासा कांदा आणि लसणाचं अगदी कमी प्रमाण टाकायचं असतं. ते व्यवस्थित भाजून तुम्हाला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं असतं. आता मसाला भाजीपर्यंत मी सेकंड मॅरिनेशन म्हणजेच काय तर एक्स्ट्राचं पाणी याच्यातलं काढून टाकायचं आणि त्याच्यावरती मालवणी मसाला व्यवस्थित चोळून घ्यायचा. म्हणजे व्यवस्थित तो लागला जातो आणि मासा देखील अगदी हॉटेल पद्धतीने लागतो. आता मला हे मासे ओव्हनमध्ये फ्राय करायचे होते म्हणून मी ओव्हनच्या ट्रेला आधी थोडंसं तेल लावून घेतलं आणि कमी तेलामध्ये खूप छान पद्धतीने हे मासे भाजले जातात. आणि रवा आहे तो थोडासा बारीक करून घ्यायचा, म्हणजे मासे आहेत ते क्रिस्पी आणि छान लागतात. मग त्याच पद्धतीनं मी थोडीशी याच्यामध्ये कोळंबी देखील अशीच केली आणि ती देखील रव्यामध्ये गोळवली आणि ट्रेमध्ये ठेवून दिली. आता हा पूर्णपणे माझा ट्रे तयार आहे भाजण्यासाठी किंवा ओव्हनला लावण्यासाठी. आणि त्याच्या आधी मी थोडंसं अगदी कमी तेल टाकले. आता इथे मसाला माझा व्यवस्थित भाजलाय. मग मी काय केलं, याच्यामध्येच जो मालवणी मसाला आहे तो टाकला. मालवणी मसाला टाकल्यानंतर थोडं मिक्स करायचं. जर तुम्हाला गरज वाटली तर तुम्ही याच्यामध्ये मीठ टाकू शकता. जितकी गरज असेल तितकंच टाकायचं आहे. आता कोळंबी आणि माझ्याकडे जे सुरमईचे डोक्याचे भाग होते ती मी याच्यामध्येच टाकून घेतले आणि जे मला मासे नको आहे संध्याकाळी हवे ते मी स्टोअर करून फ्रीजरला लावून ठेवले. आता हे बघा, मस्तपैकी मासे आहेत ते व्यवस्थित तेलावरती मी भाजले आणि जितकं गरजेचं आहे तितकं मी याच्यामध्ये पाणी ठेवलं. कारण जास्त पातळ त्यांचा रस्सा असतो ना तो फार पातळ नसतो, थोडासा घटसरच असतो.
त्यामुळं मस्तपैकी असा घटसर हे बघा छानसा तयार होतो आणि ह्याच्यामध्ये जास्त तेलाची गरज लागत नाही, कारण ते जास्त तेल वापरत नाही. आता हे बघा ओव्हनला ठेवलेले मासे देखील काही मिनिटातच ते तयार होतात, छान भाजले जातात, छान ग्रिल होतात आणि त्यांची टेस्ट आहे ते एकदम क्रिस्पी आणि छान लागते. त्यामुळे एकदा नक्की ट्राय करून बघा. आता हे बघा थोडासा तवंग जसा मालवणी मसाल्याला येतो, मालवणी आमटीला येतो, तसाच सेम टू सेम आलेला आहे. आता हे जे मासे आहेत जे ग्रिल झालेले आहेत व्यवस्थित आणि खूप कमी तेलामध्ये हे भाजले जातात. तुम्ही देखील ओव्हन असेल तर असंच ट्राय करा. हे बघा खूप छान झाले होते आणि टेस्टी झाले होते. मग जेवणामध्ये मी केली होती ती ही सोलकढी आणि त्याच्यानंतर हे भाजलेले मासे आणि त्याच्यानंतर होती ती ही आमटी आणि भात. आमच्याकडे मासे असले की अजिबात भाकरी वगैरे केली जात नाही, कारण मुलं म्हणतात मासे खायचे की भाकरी आणि भात खायचा, म्हणून मोस्ट ऑफ मासेच खाल्ले जातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब.